नमस्कार, मी प्रवीण रे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा 3 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट. 3 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट आजच ₹1500 सुरू. लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी खुशखबर, आजच तुम्हाला ₹1500 जे ते या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींना पैसे जमा व्हायला पण सुरुवात झाली असेल. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात झाली असेल. ज्यांना पैसे आलेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा पैसे आले. पैसे आले किंवा ज्यांना ₹1500 आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ₹1500 आले लिहून पाठवायचं आहे. सर्वांना पैसे जे ते ह्या ठिकाणी जमा होणार आहेत. का जमा होतील ते पण तुम्हाला सांगतो. यावेळेस बघा, हा जो काय हप्ता तुम्हाला दिला जातोय हा हप्ता आहे ऑक्टोबरचा. नोव्हेंबर महिन्याची 3 तारीख आहे, परंतु हा हप्ता तुमचा ऑक्टोबरचा आहे. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी वाटप होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांना हे पैसे जमा होतील. कसे जमा होतील, का जमा होतील ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिलांना नाही, बघा या महिलांना पैसे आता ह्या ठिकाणी मिळणार नाही आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण काय ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. कोणत्या महिला ज्यांना पैसे मिळणार नाही आहेत ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्व लाडक्या बहिणी पटापट व्हिडिओ लाईक करून टाकायचा आहे. सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. लाडक्या बहिणींनो, बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता वाटप होणार आहे, तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. आता बघा लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आता या ठिकाणी लगेच पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वात महत्त्वाची माहिती बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अखेरकार आता मुहूर्त सापडलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मुहूर्त जो आहे तो सापडलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. लाभार्थी महिला ज्या आहेत त्या ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. आता त्या महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. सर्वात अगोदर म्हणजे बघा, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जा, कुठल्याही जिल्ह्यात जा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ह्या मिळणारच आहेत. तुम्ही कुठेही गेलात, तुम्ही जर विचारलं लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेतात का, तर तुम्हाला उत्तर हे होच मिळणार आहे. कुठेही जाऊ शकता तुम्ही, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला मिळतात का ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्या महिलांना जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला उत्तर हे होच मिळणार आहे. कारण लाडक्या बहिणी आहेत, महत्त्वाची योजना आहे, महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना आहे लाडकी बहीण योजना. आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात, लाडक्या बहिणींना विचारलं तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहोत असंच त्या ठिकाणी उत्तर पाहायला मिळणार. एवढी मोठी ही योजना आहे, म्हणजे या योजनेच्या सर्वाधिक लाभार्थी महिला पात्र आहेत. आता बघा ऑक्टोबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. याच्यामध्येच बघा ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो ऑक्टोबरचा महिना उलटल्यानंतरही खात्यात जमा होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. बघा ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो ऑक्टोबर महिना उलटल्यानंतर पण खात्यात जमा होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण त्या ठिकाणी होतं, कारण पैसे येत नव्हते. पण आता नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे, नोव्हेंबर महिना सुरू आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये हा जो काही हप्ता आहे हा तुम्हाला मिळणारच आहे. कारण बघा GR पण आलेला आहे, शासनाचा GR आलेला आहे आणि नोव्हेंबरमध्ये तुम्हाला पैसे मिळतील. दुसरीकडे शासनाने KYC नियोजित वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन केलेलं आहे. KYC तुम्हाला नियोजित वेळेतच पूर्ण करायची आहे. नियोजित वेळ म्हणजे काय तर 18 नोव्हेंबर तुम्हाला डेडलाईन आहे. 18 नोव्हेंबरला तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे. 18 नोव्हेंबरच्या आधीच तुम्हाला KYC करावी लागणार आहे. KYC तुम्ही केली तर तुम्हाला पुढचे फायदे, पुढचे लाभ त्या ठिकाणी मिळतील, पुढचे हप्ते मिळतील. आणि जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पैसे हे बंद होणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. जेवढ्या लाडक्या बहिणींना मी एवढं तळमळीनं का सांगतोय, एकही महिला भगिनींचं म्हणजे ज्या महिला भगिनी आपला व्हिडिओ पाहतात, ज्या लाडक्या बहिणी आपला व्हिडिओ एवढा आवर्जून बघतात, त्या महिलांना मला सांगायचं की लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे हे बंद झाले नाही पाहिजे.
याच्यासाठी माझी तळमळ चाललेली आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असतो बघा, मी तुम्हाला सुरुवातीला KYC सांगितलं होतं, ती KYC सुरू झाली. नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं KYC कशी करायची, त्याचा व्हिडिओ हवा आहे का? तुम्ही सांगितलं हो, तर तुम्हाला तो पण व्हिडिओ मी प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसाठीची शेवटची तारीख काय असेल ती पण मी तुम्हाला सांगून टाकलेली आहे. म्हणजे काय होणार आहे की लाडक्या बहिणींना हे सगळं काही वेळेत करता यावं, तुमच्यासाठी सगळं काही उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असतो. लाडक्या बहिणी तुम्ही एवढा आवर्जून आपला व्हिडिओ बघतात, व्हिडिओला लाईक करतात, त्याच्यामुळे तुमच्यासाठी हे उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असतो. ठीक आहे. आता बघा, KYCच्या प्रक्रियेमुळे तर हप्ता थांबत नाही आहे ना, असाही प्रश्न महिलांना पडलेला आहे. पण लक्षात घ्या, हे जे काही हप्ते तुम्हाला येत आहेत म्हणजेच काय, तर बघा ऑक्टोबरचा हप्ता झाला, हा ऑक्टोबरचा हप्ता हा KYCमुळे थांबणार नाही आहे. KYC जरी तुमची झाली असेल तरी देखील तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत, पैसे मिळतील. आणि जर तुमची KYC झाली नसेल झाली तरी देखील तुम्हाला पैसे हे मिळणारच आहे. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. बघा, ऑक्टोबरचा हप्ता लक्षात घ्या, कन्फ्युजन होऊ देऊ नका. ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला KYC तुमची झाली असेल तरी मिळेल, नसेल झाली तरी तुम्हाला मिळणार आहे. आता बघा, सर्वात अगोदर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणकोणत्या महिलांची KYC झालेली आहे. ज्यांची KYC झालेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये KYC झाली लिहून पाठवा. लिहून पाठवा बरं सर्व लाडक्या बहिणींनो, KYC झाली लिहून पाठवायची. ज्यांची KYC झालेली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आणि ज्या महिला भगिनींची KYC झालेली नाही आहे त्यांनी KYC नाही असं लिहून पाठवायचं. KYC नाही म्हणजे काय, की आपल्याला कळणार आहे किती महिला आता राहिलेल्या आहेत, किती लाडक्या बहिणी आपला व्हिडिओ पाहतात, त्यापैकी किती लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे. म्हणजे आपण जर मदत त्या ठिकाणी काही होत असेल तर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना KYC झाली त्यांना पैसे मिळतील, हो. ज्यांची झाली नाही त्यांना मिळतील, हो. ऑक्टोबरचा हप्ता सर्वांना मिळणार आहे का? हो. GR आहे, GRनुसार ऑक्टोबरचा हप्ता जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या सर्व महिलांना पैसे मिळतील ऑक्टोबरचा हप्ता. पण त्याच्यापुढे हे जे काही हप्ते ते थांबवले जातील. हे जे काही हप्ते ज्यांची KYC झाली नसेल त्यांचे हप्ते थांबवले जातील. त्याच्यामुळे सर्वांनी KYC ही 18 नोव्हेंबरच्या पूर्वीच करून घ्या, असं आव्हान स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी पण केलेलं आहे. आणि मी पण लाडक्या बहिणींना सांगतोय 18 नोव्हेंबरच्या अगोदरच KYC करून घ्या. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे साईट काही व्यवस्थित चालत नाही, त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो, 2 ते 3 तास वेळ तुम्हाला द्यावा लागतो. म्हणून आत्ताच KYC करून घ्या. जर झाली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांची KYC झालेली त्या लाडक्या बहिणी. पुढे बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातोय. सध्या तुम्हाला 1500 रुपयांचा लाभ दिला जातोय. 2100च्या संदर्भात पण सरकारने सांगितलं होतं. म्हणजे बघा, महायुती सरकारचा जो काही जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100 रुपये पण देणार असं सांगितलं होतं. पण सध्या तरी ते काही मिळत नाही आहे. म्हणजेच या योजनेतून पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना वार्षिक 18,000 रुपयांचा लाभ मिळतोय. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमधील 15 हप्ते मिळालेले आहेत. बघा, आतापर्यंत 15 हप्ते सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. आता हा जो काय हप्ता असणार आहे हा ऑक्टोबरचा 16वा हप्ता आहे. आता हा हप्ता तुम्हाला बघा आज जमा व्हायला पाहिजे. आज सोमवार आहे, GR येऊन भरपूर दिवस झालेत, आज तुम्हाला पैसे जमा झाले पाहिजे. आणि आज जर पैसे जमा झाले नाहीत तर महत्त्वाचं काय असणार आहे, एक तर तुम्हाला 3,000 रुपये येऊ शकतात किंवा मग एवढ्या आठवड्याभरामध्ये हे तुम्हाला पैसे जे ते वाटप होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आहे बघा, पैसे तुम्हाला मिळणारच आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा 16वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात नेमका कधी वर्ग होणार याबाबतही मीडिया रिपोर्टमध्ये मोठा दावा केला जातोय. येत्या काही दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होणार आहेत. बघा, आपण जर पाहिलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पण निवडणुका ज्या आहेत माननीय सुप्रीम कोर्टाने जे काय आदेश दिलेले आहेत त्याच्यानुसार जानेवारीच्या अगोदर ते पूर्ण करायचे आहेत. बघा, जानेवारीच्या अगोदर हे जे काही किंवा जानेवारीमध्ये आपल्याला या ठिकाणी ह्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ज्या त्या पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यामुळे ह्या निवडणुका ज्या आहेत त्या लागू होऊ शकतात. निवडणुकांची घोषणा झाली, बघा जेव्हा निवडणुकांची घोषणा होते तेव्हा लगेच आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहिता जर लागू झाली तर कुठल्याही योजनेचे पैसे वाटप करता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आजच हे पैसे या ठिकाणी वाटप झाले पाहिजे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.